नमस्कार. आज आपण बऱ्याच दिवसानंतर या ठिकाणी भेटत आहोत. आमचे मित्र कन्हैया खंडेलवाल यांनी जी काही कायद्याचं ज्ञान देण्याची जी काही सिरीज चालू केलेली आहे, त्यान्वये आपण पूर्वी काही व्हिडिओ केले. मध्यंतरी आपली भेट होऊ शकली नाही, परंतु ही प्रक्रिया अखंडित राहावी, सर्वसामान्य जनतेला तात्पुरतं का होत नाही प्राथमिक कायद्याचं ज्ञान मिळावं, हा त्यामागचा हेतू आहे. आज आपण असं पाहणार आहोत की ग्रामीण भागातल्या लोकांकरिता आणि शहरी लोकांकरिता देखील जे संपत्ती विवरण कार्ड, ज्याला म्हणता येईल प्रॉपर्टी कार्ड, या बाबतीमध्ये लोक फार संवेदनशील असतात. आता प्रॉपर्टी कार्ड म्हणजे काय, तर खेड्यातल्या लोकांकरिता घरांकरिता नमुना नंबर 8 म्हणता येईल आणि 7/12 उतारा, आणि शहरी लोकांकरिता जर म्हटलं तर आखीव पत्रिका, ज्याला PR कार्ड सर्वसामान्य भाषेत आपण म्हणतो. आता PR कार्ड जेव्हा आपण सर्वसामान्य भाषेत त्याला म्हणतो, त्यावेळेस बऱ्याचदा PR कार्ड हे कसे तयार होते व PR कार्डवरच्या नोंदीला किती महत्त्व आहे, या बाबतीमध्ये बराचसा संभ्रम लोकांच्या मनामध्ये आहे. आता शहरामध्ये जे भूमी अभिलेख कार्यालय असतं, त्या भूमी अभिलेख कार्यालयामार्फत दर 5 वर्षांनी 10 वर्षांनी असा एक सर्वे केला जातो आणि त्या सर्वेमध्ये जे आखीव पत्रिका आहेत त्या आखीव पत्रिकेच्या नोंदी अद्ययावत केल्या जातात. आता आखीव पत्रिका म्हणजे काय, तर थोडक्यात सांगायचं जर झालं तर आखीव पत्रिका म्हणजे घराची 7/12 उतारा शहरी भागांकरिता. आता अशा आखीव पत्रिका ह्या तयार करताना जो सर्वे केला जातो, तेव्हा प्रत्यक्ष ताबेदार कोण आहे, त्याचा ताबा कोणत्या आधारे आहे, ते घर वडिलोपार्जित आहे की विकत घेतलेलं आहे, या सर्व बाबीचा सर्वे केल्यानंतर त्याबाबत त्या भोगवटदाराचे नाव, म्हणजे ज्याचा ताबा आहे त्याचं नाव त्या आखीव पत्रिकेवर लिहिलं जातं. आता ती आखीव पत्रिकेमध्ये एकापेक्षा जास्त जर भोगवटदार असतील तर त्यांचं सामायिक नाव लिहिलं जातं. एकच भोगवटदार असेल तर त्याचं एकल नाव लिहिलं जातं आणि क्षेत्रफळ देखील त्या घराचं त्या नमूद केलं जातं. अनेकदा असं होतं की हे काही क्षेत्रफळ जे आहे ते अतिरिक्त जास्त आपल्याकडं असतं, परंतु कमी नमूद केल्या जातं आणि त्यामुळं भविष्यामध्ये अडचणी निर्माण होतात. तर त्या अडचणी टाळण्याकरिता आपल्याला जे अधीक्षक आहेत भूमी अभिलेख कार्यालयाचे, त्यांच्याकडं क्षेत्रदुरुस्तीचं अपील हे महाराष्ट्र महसूल अधिनियमान्वये करता येतं. ते अपील दाखल केल्यानंतर आपल्या प्रत्यक्ष ताब्यातील क्षेत्राची मोजणी होते. त्याचप्रमाणे त्या क्षेत्राच्या करिता आपल्याकडे जे दस्त आहेत त्याची पडताळणी होते आणि त्यानंतर क्षेत्रदुरुस्ती होते. आता आखीव पत्रिकेवरील नोंदी ज्या आहेत त्या माणसाच्या मालकीचा पुरावा असू शकतात काय, तर याचं उत्तर नाही असं आहे. कारण मालकीचा पुरावा म्हणजे खरेदी खत तुमच्याकडं असलं पाहिजे, वाटणीपत्र असलं पाहिजे, बक्षीसपत्र असलं पाहिजे, किंवा असा एखादा नोंदणीकृत दस्त असला पाहिजे की ज्यायोगे तुमची त्या आखीव पत्रिकेवर मालकी दर्शवेल. केवळ एखाद्याने स्वतःचं नाव आखीव पत्रिकेवर लिहून घेतलं तर याचा अर्थ तो त्या जागेचा मालक होतो असा होत नाही. म्हणून याबाबत आपण निश्चितपणे नेहमीच आपण काळजीपूर्वक आपली जागा विकत घेतल्यानंतर लवकरात लवकर आखीव पत्रिकेवर आपलं नाव नोंदवून घेणं हे गरजेचं आहे, जेणेकरून त्या जागेची पुनर्खरेदी जी आहे ती होणार नाही. त्याचप्रमाणे आता आपण असं पाहतो आहे की खेडोपाडी जे आहे ते 7/12 उतारायला फार मोठं महत्त्व आहे. 7/12 उतारा म्हणजे लोकाचा आज घडीला प्राण असल्यासारखी बाब आहे. अनेकदा त्या 7/12 उतार्याच्या नोंदीवरून भांडणं झालेली आपण पाहतो, त्यामध्ये खुनासारखी प्रसंग झालेले आपण पाहतो. तर हा 7/12 उतारा म्हणजे नेमका काय, तर 7/12 उतार्यामध्ये 7 आणि 12 असे 2 त्याच्यामध्ये परिच्छेद असतात. 7 मध्ये जे आहे त्याच्यामध्ये मालक कोण त्या जमिनीचा याची नोंद असते, क्षेत्रफळाची नोंद असते, त्या जमिनीचा आकार किती आहे याची नोंद असते, त्याचप्रमाणे पडीत जमीन किती आहे त्याची नोंद असते, इतर अधिकारामध्ये कोणाचा हक्क आहे त्याची नोंद असते, वाटेच्या नोंदी असतात, एखादा नाला वगैरे असेल तर त्याच्या नोंदी असतात, आणि 12 या उतार्यामध्ये त्या जमिनीची प्रत्यक्ष पेरणी कोण करतो, त्या प्रत्यक्ष जमिनीवर ताबा कोण ठेवून आहे याची नोंद असते. आता मध्यंतरीच्या काळामध्ये 7 आणि 12 म्हणजे 7/12 मध्ये
पेरणीच्या ज्या काही नोंदी आहेत, पेरीच्या नोंदी ज्याला म्हणता येईल, त्या मालकाव्यतिरिक्त बऱ्याचशा नमूद झालेल्या होत्या. परंतु सातबारा अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये आता शासनाने असं ठरवलेलं आहे की 12 नावाचा जो काही परिच्छेद आहे त्याच्यामध्ये जो भोगवटदार म्हणजे मालक आहे, 7 मध्ये ज्याचं नाव आहे तोच त्याचा ताबेदार आहे असं समजण्यात यावं. आणि त्याकरिता आता वेगळ्या नोंदी ह्या 12 मध्ये घेतल्या जात नाहीत. परंतु अनेकदा असं होतं की एखाद्या जमिनीवर एखाद्याचं कुळ असतं किंवा एखाद्या जमिनीवर एखाद्याचा ताबा हा इसार पावतीद्वारे किंवा अन्य एखाद्या खंडपत्राद्वारे असतो. मग अशा वेळी काय होतं की ज्या वेळेस ज्या माणसाचं नाव मालकी रकान्यात आहे त्याचंच नाव जर पेरीच्या रकान्यात आलं तर कुळ असणाऱ्या व्यक्ती, खंडपत्र असणाऱ्या व्यक्ती किंवा इसार पावती ताब्यासहित असणाऱ्या व्यक्तीच्या हक्कावर गदा येते. अशा वेळेस या व्यक्तींनी काय करायचं असतं की रीतसरपणे त्यांचे जे तहसीलदार आहेत त्यांच्याकडे एक अर्ज द्यायचा असतो, तलाठ्याकडे एक अर्ज द्यायचा असतो. तलाठी जे काही आहेत हे प्रकरण जे आहे त्याची नोंद घेतात आणि प्रकरण तहसीलदार साहेबांकडे न्याय निर्णयाकरिता पाठवितात. त्यावेळेस त्या ठिकाणी प्रत्यक्ष जायमुका पंचनामा होतो आणि ज्याचा प्रत्यक्ष ताबा आहे त्याची नोंद त्या 7/12 उतार्याच्या पेरीच्या रकान्यात घेण्यात येते. परंतु अशा नोंदी घेण्याकरिता त्या माणसाकडे रीतसरपणे तो ताब्यात कसा आला हा दर्शविणारा दस्त असणं गरजेचे आहे. जर तसा दस्त नसेल तर त्याचा तो ताब्याची नोंद ही काही घेता येत नाही आणि त्याचा तो ताबा गैरकायदेशीर असल्याचं निष्पन्न होतं. आपण असंही पाहतो की कित्येक जमिनीमध्ये इतर हक्कामध्ये बहिणींची नावं असतात आणि ती बहिणींची नावं जी आहेत ती कमी करण्याकरिता अनेकदा गैरकायदेशीर मार्गाचा अवलंब केला जातो आणि ती नावं कमी करण्याचा प्रयत्न केला जातो. असा गैरकायदेशीर मार्गाचा अवलंब आपण केला नाही पाहिजे. त्याकरिता रीतसरपणे हक्क सोड लेख जो आहे तो आपल्या बहिणींकडून किंवा इतर हक्कातील ज्या लोकांची नावं नमूद आहेत त्यांच्याकडून लिहून घेणं गरजेचं आहे. आणि तसा लेख जर आपण लिहून घेतला तर निश्चितपणे इतर हक्कातील ज्या नोंदी आहेत त्या कमी होतात. आता काही नोंदी ह्या विहिरीच्या असतात, काही नोंदी ह्या रस्त्याच्या असतात, काही नोंदी ह्या नाला, ओढा वगैरे अशा असतात. जेव्हा रस्त्याच्या नोंदी असतात त्या रस्त्याच्या नोंदी आपण पाहतो की कालांतराने हे रस्ते जे आहेत ते अस्तित्वात राहत नाहीत. नवीन काहीतरी रस्ते होतात, लोक नवीन रस्त्याचा उपयोग करायला सुरुवात करतात, परंतु 7/12 उतारावरील रस्त्याची नोंद जी आहे ती कायम ठेवली जाते. अशा वेळेमध्ये आपण रीतसरपणे संबंधित तहसीलदारांकडे अर्ज द्यावा आणि त्या नोंदी ज्या आहेत त्या कमी करून घेण्याचा प्रयत्न करावा. त्याचप्रमाणे कुळाच्या नोंदीचा एक अडचणीच्या ठरत आहेत की कुळं जी आहेत ती बऱ्याच काळापासून बेदखल असतात, त्यांचा ताबा नसतो, तरी देखील कुळाच्या नोंदी येतात आणि त्यामुळं जमिनीची खरेदी विक्री करण्याकरिता अडचणी निर्माण होतात. ह्या सर्व अडचणी वेळीच आपण जर लक्षात घेतल्या तर त्यानुसार आपण त्या अडचणीचं देखील योग्य निराकरण करू शकतो. कुळ बेदखल असेल तर अशा प्रकारे देखील अर्ज हा संबंधित तहसीलदाराकडे करावा आणि त्यानंतर त्या नोंदी ज्यांचे नावं आहेत त्यांच्या वारसांना किंवा त्या जर व्यक्ती अस्तित्वात असेल तर त्यांना रीतसरपणे नोटीस देऊन कमी केल्या जातात. आपण असंही पाहतो की कित्येकदा आपल्या नावांमध्ये जी काही आहे ती चूक होते. एखाद्याच्या वडिलांचं नाव चुकतं, कोणाचं आडनाव चुकतं तर कोणाचं नाव चुकीचं नमूद होतं आणि कित्येकदा क्षेत्रफळाच्या बाबतीमध्ये देखील 7/12 मध्ये चुका निर्माण होतात. तर याकरिता एक जी काही प्रक्रिया आहे त्याला महाराष्ट्र महसूल अधिनियमाअंतर्गत ज्या काही हस्तदोष आहेत ते दुरुस्त करण्याकरिता देखील आपल्याला अर्ज देता येतो आणि ते हस्तदोष योग्य प्रकारे कायदीय प्रक्रिया पूर्ण करून तहसीलदार जे आहेत ते दुरुस्त करण्याचा आदेश संबंधित तलाठ्यांना देतात. आता 7/12 उतार्याचं जे काही महत्त्व आहे ते महत्त्व न्यायालयामध्ये मोठ्या प्रमाणावर असल्याचं लक्षात येतं. जर त्या 7/12 उतार्याशी विसंगत एखादा पुरावा जोपर्यंत येत नाही तोपर्यंत त्या 7/12 उतार्यावरील सर्व नोंदी ज्या आहेत त्या योग्य आहेत असं न्यायालय गृहीत धरतं. परंतु याचा अर्थ असा होत नाही की 7/12 उतार्यावर नोंद असली म्हणजे तुम्ही त्या जमिनीचे मालक आहात. जमिनीचा मालक सिद्ध करण्याकरिता तुमच्याकडं त्या जमिनीच्या मालकीचा दर्शविणारा एखादा नोंदणीकृत दस्त असणं गरजेचं आहे, ज्याच्यामध्ये खरेदी खत असू शकतं, बक्षीसपत्र असू शकतं, वाटणीपत्र असू शकतं, त्याचप्रमाणे मृत्यूपत्र असू शकतं. अशा प्रकारचा दस्त असल्याशिवाय तुम्ही त्या जमिनीचे मालक आहेत असं कथन तुम्हाला करता येऊ शकत नाही. आपण अनेकदा असे पाहतो की केवळ 7/12 उतार्यावर फेरफाराच्या आधारे नोंदी घेतल्या जातात, परंतु अशा नोंदी देखील घेताना ज्या व्यक्तीच्या नावे ती नोंद आहे त्या व्यक्तीकडं
त्या जमिनीबाबत कागदोपत्री नोंदणीकृत दस्त पुरावा असणं गरजेचं आहे. असंही आपल्या पाहण्यात आलेलं आहे की जमीन एकत्रीकरण योजना ज्यावेळेस जुने सर्वे नंबर होते त्याचे नवीन 7/12 झाले, गट क्रमांक झाले, त्यावेळेस काय झालं की अशा प्रकारच्या नोंदी करताना क्षेत्रफळामध्ये बदल निर्माण झाले आणि ते बदल मात्र दुरुस्त करण्याचा अधिकार केवळ जमीन एकत्रीकरण अधिकाऱ्याच्या वरिष्ठांना आहे. त्याकरिता रीतसर आपण अपील दाखल केलं पाहिजे आणि ते अपील दाखल करून जमीन एकत्रीकरणाच्या नोंदी ज्या आहेत त्या देखील आपण योग्यरित्या क्षेत्रफळाच्या नुसार नावानुसार योग्य करू शकतो. आपले हे जे काही दस्त आहेत 7/12 उतार्याचे म्हणा किंवा आखीव पत्रिकेचे म्हणा, याचं अद्ययावतीकरण करून घेणं ही आपली प्रामुख्याने जबाबदारी आहे, जेणेकरून भविष्यामध्ये या दस्ताचा उपयोग आपल्याला न्यायालयामध्ये प्रकरणं दाखल करायची असतील तर करता येईल. परंतु असंही लक्षात आलेलं आहे की अनेक कालावधी उलटून जातो तरी देखील लोक या दस्तांकडे लक्ष ठेवत नाहीत आणि पुढं मग त्यांना पश्चातापांना सामोरं जावं लागतं. तर मी सर्वांना अशी विनंती करेल की आपले जे काही मालमत्तेचे दस्त आहेत त्या दस्ताचे अद्ययावतीकरण जे आहे ते केले की नाही हे आपण दरवर्षी पाहिलं पाहिजे. त्याचप्रमाणे त्या दस्ताकरिता लागणारा जो काही नकलांचा खर्च आहे तो भरून दरवर्षी नक्कलही घेतली पाहिजे आणि त्याचप्रमाणे जे काही शासनाचे कर असतील ते कर देखील आपण भरले पाहिजे. आणि अशा प्रकारे दस्त जर आपण आपल्याकडे सुरक्षित ठेवले तर निश्चितपणे आपल्याला आपल्या असलेल्या संपत्तीचा योग्य प्रकारे उपयोग आणि उपभोग घेता येईल आणि या संपत्तीच्या वर आधारित एखादी काही कज्जे खटले निर्माण करण्याचं जर काम झालं तरी आपण त्या योग्य त्या दस्ता आधारे आपण योग्य प्रकारे कज्जा खटला देखील दाखल करू शकतो. परंतु जे दुर्लक्षित अशा प्रकारचे दस्त आहेत ते दस्त दुर्लक्षित न ठेवता त्या दस्तांकडं सर्वांनी अगदी आपल्या संपत्तीचा दस्त आहे, मौल्यवान दस्त आहे अशा पद्धतीनं या दस्त संग्रहित करून ठेवावेत व आपल्यानंतरही ते आपल्या जे काही वारस आहेत त्या वारसांचे देखील ते उपयोगी येऊ शकतात. तर सर्वांना माझी अशी विनंती असेल की आपले असलेले संपत्तीचे दस्त आपण अवलोकन करा, त्याच्यामध्ये काही नोंदी करायच्या असेल त्या करून घ्या आणि त्याची कायदी प्रक्रिया अवलंबून त्या दृष्टीने त्या नोंदी कराव्यात. आणि सर्वांना मी असंच सांगेल की असे जर दस्त आपण सुरक्षित ठेवले तर निश्चितपणे आपली संपत्ती सुरक्षित राहील. धन्यवाद.